छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। भारत माता की, भारत माता की। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारकांनी बलिदान दिले त्यांना विनम्र अभिवादन। आपल्या या देशात प्रजासत्ताक स्थापन व्हावं म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्व थोर व्यक्तींना प्रणाम। या देशाला विविध क्षेत्रात समर्थपणे उभं राहण्यासाठी ज्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीची दिशा दिली त्या सर्वांनाही दंडवत करतो। आज या ठिकाणी जमलेले लोकप्रतिनिधी, आमदार आहेत संजय केळकर, रवींद्र फाटक, त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधी, आपले जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले DS पोलीस अधीक्षक, ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, रणजित यादव, सर्व सर्व मान्यवर आणि विविध क्षेत्रातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी, कर्मचारी, तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे। ज्या संविधानानं आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे। संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं। प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेची, नागरिकांची सत्ता। प्रजासत्ताक शब्दात आधी प्रजा येते आणि मग सत्ता, हे आपल्याला कधी विसरता येणार नाही। सत्ता संघर्ष, राजकारण यापेक्षाही राज्य, देश आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्याला मिळालेली आहे। मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे। त्यानिमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम सरकारच्या माध्यमातून पुढील वर्षभर राबवले जाणार आहेत। मराठी माणसाचं आणि मराठी संस्कृतीचं साम्राज्य फक्त मुंबईत नाही तर अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत विस्तारलेलं आहे। ही मराठी अस्मिता, मराठी अभिमान आणि मराठी भाषा जीवापाड जपणे हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे। त्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा शब्द या निमित्ताने देतो। जात, धर्म आदींच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आपल्याला कल्याणकारी सुराज्याची निर्मिती करायची आहे। कुणावरही अन्याय न करता सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। मी नेहमी सांगतो, आमचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही, पण आम्हाला सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्यासारखे दिवस आणायचे आहे, हे आपलं कर्तव्य आहे। मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, लोकांना काय दिलं, जिल्ह्याला काय दिलं, राज्याला काय दिलं, देशाला काय दिलं, हे आपण पाहिलं पाहिजे। आणि म्हणून हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय। आज मी इथं ठाण्याचा पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन करतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो, समाधानही वाटतं। उपमुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण राज्यात असलो तरी ठाणे ही माझी कर्मभूमी आहे। इथल्या मातीशी, माणसांशी माझं रक्ताचं नातं आहे। त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली दुःख कमी करून त्याच्या आयुष्यात आपल्याला आनंद आणि समाधान निर्माण करायचं आहे। ठाणे जिल्ह्याला देशात क्रमांक 1 चा जिल्हा करण्याचं आपलं स्वप्न आहे। त्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करतोय। महायुतीच्या सरकारने गोरगरीब सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आजवर घेतले आहेत आणि यापुढेही घेतले जातील। महिला, शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी अशा विविध घटकांच्या जीवनामध्ये आम्ही गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवलेलं आहे।
1.5-2 वर्षापूर्वी लोकसभा, विधानसभेच्या, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही झाल्या. जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या या देशाच्या आणि राज्याच्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मायबाप जनतेने, या प्रजेने भावनेचं राजकारण करणाऱ्यांना नाही तर विकासाला चालना देणाऱ्यांनाच पुढे आणलं. 3-3.5 वर्षातील महायुतीच्या सरकारच्या कामावर जनतेने विश्वासाची मोहर उमटवली. त्यामुळे आमची देखील जबाबदारी वाढलेली आहे. महाराष्ट्राला आणखी उत्तुंग भरारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्याच आठवड्यात काल परवाच दाओस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले उद्योग मंत्री उदय सामंतजी यांनी जवळपास तब्बल 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे एमओयू साईन केलेले आहे. 40 लाख रोजगार त्यातून निर्माण होणार आहे. मी मुख्यमंत्री महोदयांचं आणि मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हाताला रोजगार, तरुणांना काम या माध्यमातून मिळणार आहे. मित्रहो, उपमुख्यमंत्री तसे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा फोकस जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडी मुक्त वेगवान प्रवास, शेतीची प्रगती याकडे विशेष लक्ष देतोय आपण. जिल्ह्यात उद्योग व्यवसायांना चालना देऊन रोजगार निर्माण करायचा आहे. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना द्यायची आहे. जिल्ह्यातली सर्व आपल्याला शहरे आपल्याला झोपडपट्टी मुक्त करायची आहे. परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक घरांची निर्मिती आपल्याला करायची आहे. गृहनिर्माण आणि नगरविकास यासारखी महत्त्वाची खाती तुमच्या पालकमंत्र्याकडे आहे. या दोन्ही खात्यांनी उत्तम कामगिरी सुरू केलेली आहे. गेल्या वर्षी नवे गृहनिर्माण धोरण आपण जाहीर केलं. त्यामुळे लाखो कुटुंबांना परवडणारं आणि हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रखडलेले प्रकल्प एसआरएचे असतील, धोकादायक इमारतींचे असतील, क्लस्टरचे असतील, याला चालना देऊन लाखो लोकांना घर देण्याचं काम आपण करतो. बंधू आणि भगिनींनो, मी मुख्यमंत्री असताना आणि आता ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाली. त्यामुळे गेल्या 7-8 वर्षात ठाणे जिल्ह्याला आघाडीवर आणलं आहे. आपण 10-15 वर्षापूर्वीचं ठाणं पाहिलं आणि आजचं ठाणं पाहिलं. ठाणं बदलतंय, राज्य बदलतंय, देश बदलतोय, पुढे जातोय. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत, आर्थिक महासत्तेकडे नेत आहेत. 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आपण, संकल्प आपला 3ऱ्या क्रमांकावर आहे. मोठमोठ्या प्रगत देशांना मागे टाकून बुलेटच्या वेगाने आपण पुढे जातोय. हे देशाचा आपल्याला अभिमान आहे आणि सर्वांना गर्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण म्हणतो सरकारी कामं लोकांच्या दारापर्यंत कशी पोहोचतील हाच ध्यास घेऊन आम्ही शासन आपल्या दारी सरकार देशातला अतिशय यशस्वी आणि विक्रमी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि जवळपास 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. आणि म्हणून आज मला सांगताना अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्याने डोर स्टेप डिलिव्हरी सुरू करून 431 ग्रामपंचायतीमधील सुमारे 5,000 नागरिकांनी घरी बसून कागदपत्र दिली आहे. आता सामान्यांना सरकारी कचेऱ्यांचं उंबरठे झिजवण्याची आवश्यकता हळूहळू कमी पडत जाईल. ठाणे जिल्हा परिषदेने पारदर्शक पद्धतीने 255 तरुणांना नोकरी दिली. त्याही पलीकडे जाऊन ज्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं त्यांच्या 43 वारसांना अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती देऊन त्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्याचं काम आपण केलं. शेवटी शासन हे संवेदनशील असायला पाहिजे, तरच ते आपलं वाटतं. प्रशासनातली क्लिष्टता कमी करण्यात बऱ्यापैकी यश मिळतंय. जिल्ह्याने मोबाईल मेडिकल युनिटमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. आरोग्य ही संपत्ती हे ब्रीद आपण खरं करून दाखवतोय. डोंगराळ भागातल्या शेवटच्या पाड्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे, ती पोहोचती आहे. धावपळीच्या आयुष्यात मनाचे आरोग्य जपण्यासाठी आपण मायका हे मराठीतील पहिलं मानसिक आरोग्य केंद्र आरोग्य ॲप आणलं आहे. 21 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 31 शाळा आम्ही स्मार्ट केल्या आहेत. कल्याणमधल्या 30 शाळांमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही मुलं उद्याचं भविष्य आहे. लाडक्या बहिणींना आम्ही दरमहा ओवाळणी देतोय, ते आमचं कर्तव्यच आहे. अनेकांनी यातून स्वयंरोजगाराला हातभार लावलेला आहे. अनेक सक्सेस स्टोरीज पुढे येत आहेत. मी नेहमी सांगतो, आज पुन्हा एकदा सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आपल्या जिल्ह्यातील 47,000हून अधिक लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्यात.
हे बघून देखील ऊर अभिमानाने भरून येतो, समाधान वाटतं. नदीतल्या जलपर्णीपासून शोभेच्या वस्तू बनवून महिलांनी कचऱ्यातून सोनं निर्माण केलं. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानात राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास 12,000 कातकरी कुटुंबांना घरकुलं मंजूर केली. कातकरी वंचित समाजाचा एकही माणूस घरापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेतोय आणि तोच आमचा निर्धार आहे. ठाणेकर विचारत होते मेट्रो कधी धावणार. मी आपल्याला सांगतो, मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ची यशस्वी चाचणी झालेली आहे. आता लवकरच ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. इंटरनल मेट्रो देखील होईल. मेट्रो 5 आणि 12 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई एकमेकांना जोडली जाणार आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर 3री 4थी मार्गिका यांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत. भविष्यात ठाण्याची नवी ओळख ठरेल असा 260 मीटर उंच विविंग टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर आपण उभारतोय. आयफेल टॉवर नंतरचा दुसरा सर्वात उंच टॉवर असेल. कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या कामाला राज्य शासनाने चालना दिलेली आहे. MMRDAच्या माध्यमातून 400 कोटी रुपयाचा भरणा देखील केलेला आहे. या धरणाची लवकरात लवकर उभारणी केली जाईल तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन. ईस्टर्न फ्रीवे विस्तार छेडा मार्ग छेडानगर सर्कल ते साकेत वाया आनंदनगर असा होणार आहे. मुंबई ठाणे 30 मिनिटांमध्ये सिग्नल मुक्त प्रवास होईल. ठाणे कोस्टल रोड गायमुख ते साकेत, बाळकुम ते चेंदणी नवी मार्गिका तयार केली जात आहे. अवजड मालवाहू वाहने ठाणे शहरातून जाणार नाहीत, ठाणे शहराच्या बाहेरून जातील. ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल. ठाणे कोस्टल रोड मीरा भाईंदर मार्गे मुंबई कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली अंतर जे 1.5-2 तासाचं आहे ते अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करणाऱ्या बोगद्याचं काम तो सुरू झालेला आहे. ठाणे बोरिवली बोगद्याचं. कोपरी ते पटणी असा पूल उभारण्याचं नियोजन आहे. पटणी ते नवी मुंबई एअरपोर्ट असा एलिव्हेटेड मार्ग उभारून ठाण्याला विमानतळाशी थेट जोडणार आहोत. विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर JNPTतून राज्याच्या बाहेर जाणारी अवजड वाहने शहराबाहेरूनच जातील. ठाण्याला जागतिक स्तरावर बिझनेस हब बनवण्यासाठी आपण आमने ग्रोथ सेंटर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे 176 गावांचं भाग्य बदलणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल. प्रदूषण कमी करण्यासाठी आपण 52 किलोमीटरची स्पॉट टॅक्सी देखील आपण आणतोय. मुंबईमध्ये BKC कुर्ल्यामध्ये आणि ठाण्यामध्ये देखील आपण त्याचा प्रयोग करतोय. आजचं ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी हे उपयुक्त ठरेल. आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. आपलं प्रशासन मागे राहून चालणार नाही आणि एकामेकाच्या हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. AI टूलचा वापर करून गतिमान प्रशासन देणारा ठाणे हा आघाडीचा जिल्हा ठरतोय. प्रशासनातील ही गतीच सामान्य माणसाचा विकास साधणार आहे. मला सांगताना अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न आज राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यात आपल्याला आणखी भर घालायची आहे. हे माझं सरकार आहे असं शहापूरचा शेतकरी असो, अंबरनाथचा कामगार असो किंवा ठाणे शहरातला मध्यमवर्गीय नागरिक असो, त्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं सरकार आहे. आणि म्हणून विकास करताना आपण निसर्गाला विसरलेलो नाही. मीरा भाईंदरमध्ये देखील आपण जपानी मियावाकी तंत्रज्ञानाने अर्बन फॉरेस्ट उभारतोय. ठाण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी अर्बन फॉरेस्ट उभारतोय. आणि म्हणून हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या नगरविकास विभागाने आणि आपल्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून जे मँग्रो जे उद्ध्वस्त होतात, नष्ट होतात, यासाठी देखील ग्रीन TDRची पॉलिसी आपण आणतोय. त्यामुळे मँग्रोवचं जतन होईल, प्रोटेक्ट होतील आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सरकारी कार्यालयासाठी आपण सौर ऊर्जेचा वापर वाढवत आहोत. शेती क्षेत्रात आपल्या शेतकऱ्यांनी ठाणे पॅटर्न भेंडी लागवडीतून जागतिक ओळख निर्माण केलेली आहे. जिल्ह्यात 7,000 हेक्टरवर आपण नैसर्गिक शेतीचा विस्तार करतोय. प्रत्येक क्षेत्रात आपला ठाणे पॅटर्न असायला हवा. विकासाची गंगा कुठेही थांबणार नाही. आपण सर्वांनी मिळून एक सशक्त, समृद्ध आणि आनंदी ठाणे घडवूया. देशाचे लोकप्रिय
आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याचा डबल इंजिन सरकार म्हणून आपण पुढे नेतो आहे. आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देखील सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवले, अनेक रिफॉर्म्स आणले. आपल्या महाराष्ट्रात देखील सहकार क्षेत्रात त्यांच्यामध्ये 10,000 कोटींचा इन्कम टॅक्सचा माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सहकार क्षेत्राचे पॅक ती ताकद वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून 20% राजकारण 80% समाजकारण आपण करतोय. आदरणीय प्रधानमंत्री, या देशाची वाटचाल आर्थिक महासत्तेकडे नेत आहेत. जगातल्या तिसऱ्या आर्थिक महासत्तेच्या दिशेने आपण झेपावतोय. 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवायचं आहे. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आपलं राज्य जेवढ्या झपाट्याने विकसित होईल तेवढा देश अधिक वेगाने प्रगतीपथावर जाईल. त्यात मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक योगदान द्यायचं आहे. आपलं योगदान मुंबई पाठोपाठ द्यायचं आहे. नीती आयोगाने सांगितलं आपलं $1 ट्रिलियन पोटेन्शियल असताना त्यांनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये मुंबई आणि MMR फक्त $1 ट्रिलियन नाही तर $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आपल्याकडे आहे. आणि म्हणून ते आपण वापरलं पाहिजे. सर्व क्षेत्रात सेक्टरमध्ये आपल्याला ते पुढे नेलं पाहिजे. विकसित होय तेवढा देश अधिक वेगाने प्रगतीपथावर जाईल. आणि म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देखील आपल्याला वाढवायची आहे. बलशाली, आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्मितीचे जे स्वप्न प्रधानमंत्री मोदीजींनी पाहिलं आहे ते साकार करण्यात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. मी या प्रसंगी अशा प्रकारची खात्री देऊ इच्छितो. विकसित ठाणे, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत हेच आपलं स्वप्न आहे, ध्येय आहे. आणि ते साकार करण्यासाठी एक दिलाने एकजुटीने आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढंच आपल्याला सांगतो. समारोप करताना स्वर्गीय अटलजींच्या भारत भूमीबद्दलच्या ओळी या ठिकाणी आठवत आहेत. त्यांनी म्हटलं होतं, ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगाजल है. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए. आणि म्हणून शरीरात आपल्या शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत या देशात प्रजासत्ताकासाठीच अहोरात्र काम केलं पाहिजे. प्रत्येकाने हे मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की.